हॅलो एव्हरीवन, नमस्कार, नमस्ते. मी आहे प्रतीक्षा बनकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो मेकअपशी रिलेटेड आहे. हो, हा जो मेकअप तुम्हाला दिसतोय जो मी माझ्या बहिणीच्या बर्थडे साठी केला होता. मग मला असं वाटलं की यार इतका मस्त मेकअप झालाय आणि मी तो तुमच्यासोबत शेअर का नाही केला, का मी शूट नाही केलं, का मी व्हिडिओ नाही बनवला. तर मला खूप वेळचं मी विशाला बऱ्याचदा बोलले, कारमध्येही बोलले, तिकडे गेल्यावर बोलले अरे मेकअप ट्युटोरियल होत जायला हवा होता, खूप जास्त हेल्प झाली असती. कारण मी खूप पटकन आणि खूप इझी वेने हा मेकअप केला होता आणि खूप मस्त मेकअप झाला आणि अजूनही माझा मेकअप फ्रेश वाटतोय. म्हणजे मी जसा मेकअप केला होता तसंच वाटतं. बिलकुल काहीच चेंज नाही झालाय, बिलकुल डल नाही वाटत आहे मेकअप जो पण मी केला. पण पुन्हा विचार आला की जर का मी 100% हेल्प नाही करू शकत आहे या व्हिडिओच्या थ्रू, पण मी 50% तर हेल्प करू शकते ना. आणि ती कशी, तर मी मेकअप करता कुठले प्रॉडक्ट्स यूज केले ते तर तुम्हाला सांगू शकते. सो मग म्हणून मी मेकअप रिमूव्ह करण्याआधी तुमच्यासमोर अशी आली आहे आणि मग डिसाईड केलं की मी तुम्हाला प्रॉडक्ट्स सांगते की मी कुठले प्रॉडक्ट्स यूज केले. सो हा माझा आजचा मेकअप लुक आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलाय. कारण तो खूप म्हणजे मला आता जवळपास 8-10 तास होत आहेत आणि बिलकुलच डल नाही वाटत आहे. सो म्हणून मी एवढी एक्सायटेड होऊन तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला सांगते. तर मी कुठले प्रॉडक्ट्स यूज करते ते तुम्हाला सांगते. आणि जे पण प्रॉडक्ट्स आहे ते मी purple.com वरनं परचेस केले. जसं की मी नेहमी तुम्हाला सांगत असते, मी purple.com वरनं बरीचशी शॉपिंग करते आणि मेकअपचे प्रॉडक्ट्सही बऱ्याचदा मी तिथनंच मागवते. तर सगळ्यात पहिले आपण जे प्रोसेस करतो मेकअपसाठी ते म्हणजे फेस क्लीन करतो, फेस वॉश करतो. फेस वॉश नंतर आपण मॉइश्चरायझर लावतो, त्याच्यावर आपण कधी कधी आईस फिरवतो. आईस हा लावला गेलाच पाहिजे. त्याच्यानंतर मग प्रायमर. तर प्रायमर करता मी यूज केला आहे, आज मी यूज केला, ऍक्च्युली माझ्याकडे 3 प्रायमर्स आहेत NYBचे, ज्याच्यात की आपल्याला कलरमध्ये प्रायमर येतात. एक जे आहे ऑरेंज मध्ये आहे, दुसरं जे आहे ते ग्रीन कलर मध्ये आहे, तिसरं जे आहे ते येलो कलर करेक्टिंग आहे. सो याचे कलर्स याचं कसं आहे की तुम्हाला प्रॉडक्ट त्या कलरमध्ये भेटणार आहे जे की याच्यावर मेन्शन केलं गेलंय. बाकी कन्सिस्टन्सी आणि आपण जे बोलतो प्रॉडक्ट एकच आहे आणि यूज केल्यानंतरही तुम्हाला सेमच रिझल्ट येणार आहे. आणि मला याची एक गोष्ट ही अशी आवडली की बिलकुल असं पावडर फॉर्म मध्ये आपण कसं म्हणतो की पावडर लावल्यावर आपल्याला कसा फील येतो, वेल्वेटी तसं फील येतं. म्हणून मला हे प्रायमर खरं तर आवडले. ते लावल्यानंतर असं वेल्वेटी फील येतो. आणि आज मी जे यूज केलं ते ग्रीन कलर वाला यूज केलं होतं. प्रायमर नंतर मी NYBचे फाउंडेशन यूज केले. आणि हे बघा, मी जे पण प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवते ना, कमेंट पण येतात की तू नक्की वापरते काय काय, बट मला जे छान वाटतं ते मी तुम्हाला सांगण्याचं काम करत असते. आता ते तुमच्यावर डिपेंड करतं ना की तुम्हाला कुठलं आवडणार आहे कुठलं नाही. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जे पण तुम्हाला परचेस करायचं तुम्ही परचेस करू शकता. तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात. purple.com वर खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तर NYBचे हे 2 लिक्विड फाउंडेशन आहे, ज्यामध्ये एक थोडासा डार्क शेड आहे आणि एक लाईट शेड आहे. तर हे मी आज दोन्ही मिक्स करून अप्लाय केले फेसवर, नेकवर. मला त्याचं ऍप्लिकेशन जे आहे हे मॅक वाला फाउंडेशन जे येतं ना त्या टाईप मधलं ऍप्लिकेशन आहे, जसं की असं. बाकी प्रॉडक्ट एकदम बेस्ट आहे, ग्लासवाल्या बॉटलमध्ये तुम्हाला रिसीव्ह होतं. आणि हे 2 शेड्स माझ्याकडे आहे, जे की हा जो आहे तो 8 नंबर व्हाईट कॉफी आणि हा जो आहे तो लेट आहे. तर हे 2 शेड्स माझ्याकडे आहेत. फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला पावडर यूज करायचं असतं आणि पावडर मी जे यूज केलं होतं ते होतं पर्पलचं, हे वाला पावडर मी यूज केलं. आणि ते पण तुम्हाला माहिती आहे ना अप्लाय कसं करायचं, डॅब करून अप्लाय करायचं. त्याच्यानंतर जे स्टेप येतं ते म्हणजे आयब्रोज. तर मी आयब्रोज करता यूज केले मिस क्लेअरचं आयब्रो फिलर किट. त्याच्यामधनं मी जो डार्क शेड आहे त्यानेच कॉन्ट्रोल केलं होतं थोडंसं. आणि मग मी जे ब्लशर यूज केलं ते NYB सनसेट स्कायलाईन वाला ब्लशर यूज केलं होतं, जे की तुम्हाला बघायला भेटतंय पिंक. हा, कारण की मला ब्लॅक ड्रेस घालायचा होता, तुम्हाला थोडंसं पिंक दिसत असेल. तर मी हे वाला ब्लशर अप्लाय केलं होतं आज आणि मला खरंच हे ब्लशर खूप आवडलं आणि याचा यूज जास्त होणार आहे माझ्याकडनं. तर कारण मला ब्लशर्स यूज करायला खूप आवडते. एक काळ होता, काही दिवसांपूर्वी मला हायलायटर्स खूप आवडायचे आणि माझ्याकडे ढेर सारं हायलायटरचं कलेक्शन आहे. तसं तर माझ्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये खूप सारे कलेक्शन्स आहेत, म्हणजे की लिपस्टिक्स मी सांगेन तुम्हाला ते नंतर हळूहळू. ब्लशर कॉन्टोरिंग झाल्यानंतर, आयब्रो फिल करून झाल्यानंतर मी आयलायनर लावलं आणि आयलायनर करता मी यूज केलं हे NYBचं ट्रुली मॅट आयलायनर. बेस्ट स्टेप आहे ती म्हणजे हायलायटर. आणि हायलायटर करता मी अगेन NYBचं प्रॉडक्ट यूज केलं होतं, जे की आहे शाईन अँड शिमरी वालं. नॉर्मल शिमर आहे त्यात, बाकी खूप सटल असा ग्लो देतं हे हायलायटर आणि मी तुम्हाला वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत आहे. मला खूप आवडतं हे हायलायटर. मी म्हणजे माझ्याकडे
अजून 2 शेड्स आहेत यात, जसे की हायलायटर मध्ये 3 शेड्स येतात, गोल्ड, सिल्वर आणि रोज गोल्ड. तर माझ्याकडे 3ही आहेत. आज मी हे वाला आणि हे वाला यूज केलं, जसं की आय कॉर्नरला आपण लावतो तेव्हा मी थोडंसं डार्क वाला लावते आणि इकडे मी गोल्डन वाला लावलेलं. तर ह्या हायलायटरचा यूज जरा जास्त होतोय सध्या. देन लास्ट वाली स्टेप म्हणजे लिपस्टिक, आणि लिपस्टिक आता मी यूज केली आहे पर्पलची लिपस्टिक, जी की आहे मॅग्नेटी, आणि हा वाला शेड मी यूज केला जो की तुम्हाला बघायला भेटतोय. तर हा वाला शेड मी यूज केलाय आणि शेड आहे 4AM पार्टनर 24 शेड आहे. आणि तसं तर मी सगळे जे पण प्रॉडक्ट्स यूज केले ह्या वाला मेकअप लुकसाठी, तर त्या सगळ्या प्रॉडक्टची लिंक, बाईंग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय. इव्हन मी ऍपची ही लिंक तुम्हाला, purple.com ची ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही ऍप डाउनलोड करू शकताय, ढेर सारी शॉपिंग करू शकता. आणि पर्पलवर नेहमी वेगवेगळे डिस्काउंट्स, ऑफर चालू असतात, तर तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स खूप कमी प्राइसमध्ये ऑफर्समध्ये रिसीव्ह होतात. आणि इव्हन purple.com वरनं जर का तुम्ही शॉपिंग करताय तर शिपिंगही खूप फास्ट होते, आणि जर का तुम्हाला प्रॉडक्ट कुठला आवडत नाहीये तर इझिली रिटर्नही होतं आणि रिफंडही होतं. सो हेही प्रॉडक्ट्स मी purple.com वरनं मागवले आहेत. आय होप गाईज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, माझा मेकअप लुक आवडला असेल, आणि जर का मेकअप लुक आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरायचं नाहीये. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.